मालेगाव शहर हे गंगा जमनी तहजीबसाठी ओळखलं जातं. या शहरातला तानाबाना, मालेगाव शहर हे पॉवरलूमचं शहर आहे. या पॉवरलूमच्या शहरामध्ये हिंदू बांधव हे कपड्याच्या संदर्भातले ताना असेल, नंतर यान असेल, हे विक्रीचा व्यवसाय आणि विवर म्हणून मुस्लिम बांधव काम करतात. त्यामुळे या शहराला तानाबानाचं शहर म्हटलं जातं. हिंदू मुस्लिम बांधवांची एकमेकाप्रती अतिशय व्यावसायिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अतिशय घनिष्ठ संबंध नियमित आले आहेत आणि येणार आहेत. मालेगाव शहरात काही अप्रिय घटना जर सोडल्या तर मालेगाव शहरात हिंदू मुस्लिम बांधवांचं कायम सौहार्दपूर्ण वातावरणात राहिलेलं आहे. मालेगाव बदनाम करण्याचा वारंवार प्रयत्न झाला, पण मालेगावात फूट पाडण्याचा देखील वारंवार प्रयत्न झाला, पण काही ठराविक नतदष्टांमुळे शहर थोडंफार प्रमाणात आजही 90-95% लोक एकमेकाबद्दल प्रेम आणि सहानुभूती व्यक्त करत असतात. या शहरात प्रेमाचा, त्याचबरोबर त्यागाचा, त्याचबरोबर संयमाचा जो पवित्र सण म्हणून, पवित्र महिना म्हणून मानला जातो, तो म्हणजे रमजान. आणि या रमजान महिन्याच्या शेवटी मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद ही येत आहे. रमजान ईदच्या मालेगाव शहरातल्या तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना हृदयापासून ईद मुबारक, ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मालेगाव शहराची शांतता, सौहार्दपूर्णता कायम टिकून राहावी. मालेगाव शहरात हिंदू मुस्लिमाचं नातं अतिशय घट्ट व्हावं आणि ज्या काही अप्रिय लोकांना मालेगाव शहर बदनाम करण्याचा जो काही डाव त्यांनी आखला आहे, हिंदू मुस्लिम करून मालेगाव शहराची प्रतिमा खराब करून मतांचं राजकारण करण्याचा ज्यांनी डाव आखला आहे, तो उधळला जावो अशी अपेक्षा अल्लाकडे, भगवानाकडे, प्रभूकडे या निमित्ताने व्यक्त करतो. आणि माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना पुनश्च एकदा ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.